उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता। महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञाताचा फोन। मुंबई गुजरात ट्रेननं प्रवास करणाऱ्या लोकांचं संभाषण ऐकून फोन नंतर मुंबई पोलीस सतर्क। महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकार सुनानं पेटलेलं, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची। संजय राऊतांची प्रतिक्रिया। अंतरवली सराटीमध्ये बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे या शब्दाबाबत चर्चा। सरकारच्या शपथपत्रामध्ये जरांगेंनी बदल सुचवले। जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। जरांगेंच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। तोडगा न निघाल्यास 20 जानेवारीनंतर आंदोलनात सहभागी होणार। बच्चू कडूंचा इशारा। मंडल आयोग रद्द करा। 20 तारखेआधी सगळे सोयऱ्यांबाबत कायदा करा। नोंदी मिळालेल्यांच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या। जरांगेंची मागणी। मंडल आयोग कुणीही रद्द करू शकत नाही। सरकारनं जरांगेंच्या दबावात निर्णय घेतल्यास आम्ही देखील रस्त्यावर उतरणार। ओबीसी नेते बमनराव तायवाडे यांचा इशारा। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात। जरांगे सरकारला वेठीला धरत आहे। जरांगेंवर फौजदारी कारवाईचे आदेश द्या। सदावर्ते यांची मागणी। महाराष्ट्रात जे चांगलं ते सर्व बाजूंनी लुटण्याचा प्रयत्न। महाराष्ट्रातील जमिनी पैसे देऊन ओरबाडणं सुरू। राज ठाकरेंचा घणाघात। यावेळी गद्दारी केल्यावर थेट दावोसला घेऊन जाणार। 50 जण कशासाठी? आदित्य ठाकरेंचा सवाल। वराड निघालं दावोसला। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीकास्त्र। दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर दावा भाजपला सोडावा लागणार। मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यानं भाजपला जागा सोडावी लागणार। सूत्रांची माहिती। अनेक नेते भाजपच्या संपर्कात। काँग्रेसच्या 2 विद्यमान कार्याध्यक्ष आणि 2 माजी राज्यमंत्र्यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश। आशिष देशमुख यांचा दावा। नागपुरात रेशीम बागेमधील स्मृती मंदिरात आरएसएस आणि भाजपची समन्वय बैठक। संघ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार। लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक स्तरावरही संघ भाजपला मदत करणार। उद्या उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद। नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार। संजय राऊतांची माहिती। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। उद्या सुनावणीची शक्यता। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालानंतर पहिलीच सुनावणी।